तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलाय। त्या देशामध्ये अडकलेल्या लोकांनी तिथल्या दूतावासासोबत संपर्क साधावा। आम्ही त्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करू अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। जे काही मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्या अनुषंगानं त्या देशामधील भारतीय दूतावासांनी एक सुरक्षा ॲडवायझरी निर्गमित केलेली आहे, तिथल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ज्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे, तिथे आपल्या जिल्ह्यातून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून किती नागरिक गेलेत. आता आमचं नियंत्रण कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे. आणि प्रत्येक दूतावासाचे नंबर आम्ही आमच्या नियंत्रण कक्षामध्ये ठेवलेले आहेत. आणि जर कोणी जिल्हाभरातील कोणी नागरिक तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडे जर काही तशी अडचण काही असेल, तर त्यांनी आमच्या नियंत्रण कक्षात संपर्क करावा. त्यांना जी काही मदत लागणार आहे, ती सर्वतोपरी मदत देण्याची आम्ही तयारी या ठिकाणी ठेवलेली आहे.